दिव्यांग बांधवांचे 2 महिन्याचे म्हणजे 2,500 आणि 2,500 असे 2 महिन्याचे 5,000 रुपये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर मित्रो, आता हे कोणते दिव्यांग बांधव आहेत? हे ते दिव्यांग बांधव आहेत ज्या दिव्यांग बांधवांचे पैसे अजून राहिलेले होते. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा विषय आहे की सर्व ठिकाणी सर्व प्रसार माध्यमांमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. याकरिता पत्र आलेलं आहे. कोणता विषय? की बाबा टेम्पररी कार्ड धारक जे लाभार्थी आहेत त्यांना अनुदान मिळणार नाहीये. त्याकरिता कुठेही काही नवीन अपडेट किंवा दिलासादायक बातमी सध्या अजून आलेली नाहीये. बच्चूभाऊ कडू 19 तारखेला जे आंदोलन करणार होते त्यामध्ये प्रामुख्याने 2 महत्त्वाचे मुद्दे होते, यूडीआयडी कार्ड आणि टेम्पररी कार्ड. तर यूडीआयडी कार्ड करिता थेट शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि यूडीआयडी कार्ड धारकांना आता दिलासा देण्यात आलेला आहे. भलेही त्यांना थोडासा वेळ लागू शकेल, परंतु त्यांना आता अडचण राहिलेली नाहीये आणि यूडीआयडी कार्ड बनवून घेण्याकरिता आणि यूडीआयडी कार्ड लिंक करण्याकरिता 30 सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ सुद्धा मिळालेली आहे मित्रांनो. तर ह्या बांधवांचा मार्ग या बांधवांचा जो विषय आहे तो मार्गी लागलेला आहे. आता यूडीआयडी झाल्यानंतर आला टेम्पररी कार्डवाल्यांचा. टेम्पररी कार्ड धारकांकरिता सध्या कुठलीही अपडेट आलेली नाहीये, परंतु खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ मी याकरिताच बनवलेला आहे. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर सर्व काही तुमच्या हातात आहे. तुम्हालाच उत्तरं द्यायची आहेत, कमेंट करायचे आहेत. त्याच्यानंतर सर्व काही क्लिअर होईल, त्यानंतरच कळेल मित्रांनो. मला मी काही बांधवांपर्यंत किंवा लाभार्थ्यांमध्ये फिरत असताना काही लाभधारकांनी म्हणजे टेम्पररी लाभधारकांनी असं सांगितलं की आम्हाला अनुदान आलेलं आहे. मग आता कदाचित असं होऊ शकते की या टेम्पररी लाभधारकांचं जे अनुदान आहे कदाचित इथून पुढे बंद होईल आणि जेव्हा कधी काही नवीन आदेश, नवीन विषय, शासन निर्णय जाहीर होईल, त्यांना काही मुदत मिळेल, त्यानंतर जर चालू झालं तर तो नंतरचा विषय. पण कमीत कमी आता 4-2 टेम्पररी लाभार्थी मला थेट समोरासमोर मिळाले, भेटले, की ज्यांना आल्याचं त्यांनी सांगितलं. सोबतच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांनी सांगितलं की आमचं टेम्पररी असून सुद्धा आम्हाला आलं. या व्यतिरिक्त इतर लाभार्थ्यांनी असं सांगितलं की जे परमनंट आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं कमेंट बॉक्समध्ये, आम्ही परमनंट असून सुद्धा आम्हाला या 2 महिन्याचं अनुदान आलेलं नाहीये आणि जे टेम्पररी आहेत त्यांना आलेलं आहे. म्हणजे आता विचार करा, 1 नाही 2 नाही 3 ठिकाणी हे स्पष्ट झालं की टेम्पररी लाभधारकांना निदान ह्या 2 महिन्याचे तरी काय असो ना समजा कमीत कमी, पण अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे. तर आता हा झाला टेम्पररी कार्ड लाभधारकांसंदर्भातली चालू परिस्थितीमध्ये या 2-4 दिवसातली अपडेट. आणि आजची महत्त्वाची जी अपडेट आहे ती अशी आहे की आपले जे दिव्यांग बांधव राहिलेले होते, ज्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की ज्यांचं सर्व काही ओके आहे आणि सोबतच ज्यांचं यूडीआयडी कार्ड बनलेलं नाही त्यांना सुद्धा अनुदान मिळणार आहे. या संदर्भात आपण 2 ते 3 व्हिडिओ बनवले होते. परंतु आता आज सकाळपासून, आता दुपार झालेली आहे, सकाळपासून 5-10%, 4-2% काय होणार, परंतु बऱ्याचशा लाभार्थ्यांनी असं सांगितलेलं आहे की सकाळी 11:30 वाजता, सकाळी 6:30 वाजता त्यांना 5,000 रुपये 2 महिन्याचे त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा झालेले आहेत मित्रांनो. तर आता याकरिता बाहेर प्रसार माध्यमांमध्ये कुठेही शासन निर्णय, निधीची मंजुरी किंवा हालचाली किंवा आपल्या पोर्टलवर मेसेज वगैरे असं काहीही नाहीये मित्रांनो. फक्त आणि फक्त आता तुमच्यावरच विश्वास आहे. तुमच्याच माध्यमातून तुम्हीच सांगा की तुम्हाला खरोखर आज पैसे आले का? 2,500 रुपये आले का? किंवा 5,000 रुपये आले का? आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला हे पैसे, हे रुपये कधीपर्यंत आले? माझा वैयक्तिक प्रयत्न असा सुरूच आहे की मी दूरपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत आणि जिथून ह्या हालचाली होतात तिथून सुद्धा माहिती घेण्याचा माझा प्रयत्न आहे मित्रांनो. परंतु खऱ्या अर्थाने तशी काही माहिती मिळत नाही. फक्त थेट लाभार्थ्यांना भेटलो किंवा लाभार्थ्यांच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून काही लाभार्थ्यांनी सांगितलं की हा दादा, आज खरोखरच आम्हाला पैसे आलेले आहेत. जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्या काही पाल्यांनी, म्हणजे समजा 50 वर्षाचा का 40 वर्षाचा लाभार्थी आहे, दिव्यांग बांधव आहे, डोळ्याने असो, कर्णबधीर असो किंवा तो अँड्रॉइड मोबाईल वापरत नाही, सोशल मीडिया वापरत नाही, परंतु त्यांचे पाल्य, त्यांचा मुलगा तो सोशल मीडिया वापरतो. मग तो बरे 8वीतला असेल, 10वीतला असेल, 15-16 वर्षाचा असेल, परंतु त्यांच्या माध्यमातून या कमेंट्स केल्या जात आहेत की दादा आम्हाला आज पैसे आलेले आहेत. तर मित्र आता खरोखरच तुम्ही सुद्धा जर तुम्हाला मिळालेले असतील तर सांगा. विषय काय होते माहिती आहे का बघा, की नाही बा, ज्यांना पैसे आले नाही ते तर कमेंट बॉक्समध्ये सर्वदूर सांगतात, योजना कोणतीही असो, अनुदान कोणतेही असो, परंतु ज्यांना आले ते खूप कमी प्रमाणामध्ये सांगतात की आम्हाला पैसे आले. त्यांना पैसे आले ते निश्चित होऊन जातात, परंतु इतरांपर्यंत ते पोहोचत नाही आणि त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. ज्यांच्यापर्यंत हा मेसेज जात नाही, ज्यांना मिळालं नाही, त्यांच्यामध्ये नाराजी होते आणि कुठे ना कुठे ते डिमोटिवेटेड होतात मित्रांनो. याकरिता माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे, माझं नम्र आवाहन आहे मित्रांनो, जर तुम्हाला पैसे आलेले असतील तर किती आले, किती वाजता आले, आज आले का काल रात्रीपर्यंत आले आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, नक्कीच 100% या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो. तर आशा करतो या परिस्थितीमध्ये
असा व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणला येत आहे आणि नक्कीच नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे माझ्या व्हिडिओच्यामुळे तुम्हाला आधार होतो, माहिती मिळते, विश्वासार्हता तुम्ही दर्शवलेली आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या अपडेट नुसार माहितीनुसार सुद्धा तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल मित्र आणि इतरांना सुद्धा मदत व्हावी याकरिता ही अपडेट मिळावी याकरिता त्यांनी आपले स्वतःचे खाते फोनपे वगैरे चेक करून घ्यावे याकरिता नक्की 100% हा व्हिडिओ सुद्धा महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना सुद्धा शेअर करा मित्रांनो, जेणेकरून खरं चित्र काय आहे ते स्पष्ट होईल. कमेंटच्या माध्यमातून भलेही प्रमाण 70-80-80-20% असलं तरी सुद्धा हरकत नाही, कारण की ऑलरेडी अर्ध्या लाभार्थ्यांना या अगोदरच वितरण झालेलं आहे, अनुदान मिळालेलं आहे. मग त्यामुळे आता जे काही अर्धे राहिलेले असतील किंवा 30-40% राहिलेले असतील त्यापैकी सुद्धा थोड्या लोकांनाच जर आलं तर नक्कीच साहजिक आहे की जिथे 100 कमेंट येतील आम्हाला पैसे आले नाही, तिथे कमीत कमी 15 ते 20 कमेंट अशा सुद्धा येऊ शकतात की आम्हाला पैसे आले, कारण की माझ्याकडे ऑलरेडी ते स्क्रीनशॉट आहेत, ते लाभार्थी आहेत. आवश्यक असल्यास मी तुम्हाला इथे तर शेअर होत नाही तर युट्यूबवर फेसबुकवर आवश्यक वाटल्यास मी तुम्हाला तिथे शेअर करून देईल. भले त्यांच्या नावाचं थोडंसं हे करावं लागेल, मला त्याच्यावर ब्लर करावं लागेल, बाकी मी तुम्हाला ते पाठवून देईल, कारण त्यामध्ये काय आपण एडिट करत नसतो किंवा केलेलं नाहीये मित्रांनो. तर मित्र आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती आपल्या सर्वांकरता नक्कीच उपयोगी ठरेल. तर या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी अखेरीस सांगतो त्याप्रमाणे, म्हणजे अजून एका 100% मित्रांनो गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.